अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधान भवनात चक्क दांडी. भास्कर जाधवांचा सडकून प्रहार. भाजप आमदाराची नाराजी. राज्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीने झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज विधान भवनामध्ये अतिवृष्टीवर चर्चा करण्यात आली. मात्र या चर्चेमध्ये थेट मंत्र्यांनी दांडी मारल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सडकून प्रहार केला. जाधव यांनी सलग दुसऱ्या दिवशी आपली नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांची उपस्थिती कामकाजामध्ये दिसून येत नसल्याने सत्ताधारी भाजप आमदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवर महायुती सरकारवर सडकून प्रहार केला आणि ते म्हणाले, NDRFचे निकष तुम्ही वाढवले आहेत का? कापूस, संत्री, कांदा यांचं झालेलं वाटोळं झालेलं आहे. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि ते पुढे म्हणाले की बिहारमध्ये कोणी मदत मागितली होती का? मग इथे कशाला प्रस्ताव मागता? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे. जाधव यांनी केंद्रीय पथकावरून हल्लाबोल केला आणि ते म्हणाले की केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री? दिवसा त्यांनी पाहणी केली का? अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली. पुरवणी मागण्यांवरून भास्कर जाधव यांनी सरकारवर सडकून प्रहार केला आहे. 75,000 कोटींच्या पुरवण्यात मांडल्या गेल्या आहेत आणि याचा अर्थ तुमचं बजेट पुरतं कोलमडलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी काय मदत करणार आहात? अशी विचारणा त्यांनी केली. राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याचंही ते म्हणालेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, हा संपूर्ण महाराष्ट्र या अधिवेशनातून आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडतंय याची खूप मोठी आस लावून आणि खूप मोठ्या या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेला आहे अध्यक्ष महोदय. परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगतेय की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही. याचं कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही. म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहेत. मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे. या 293च्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्वाचा आहे. कृषी मंत्री कुठे आहेत? इथं दुग्ध, मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत? त्यांचा पत्ता नाही. इथं महसूल मंत्री कुठे आहेत? महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही. आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल. फलोत्पादन मंत्री पाहिजेत. आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा. बघू जरा काय लिहिलं तुम्ही ते मंत्री महोदय, काय काय बघू जरा काय लिहिलं ते. नोंद घेताय तुम्ही म्हणता ते बघू जरा, कागद जरा पाठवा बघू. कोण लिहितंय? अहो लॉबीमध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही, तुमचे मंत्री नाही, लॉबीमध्ये सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, ऍडिशनल सेक्रेटरी नाही. कोण आहे? काय चाललंय काय? अशा पद्धतीनं कामकाज चालवता येतं? चालवा तुम्ही, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही ओरडतोय पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री? कुठे गेले मंत्री? त्याची दखल कुणी घ्यायची? आता सन्मान्य सदस्य रणधीरजी सावरकरांनी हा प्रस्ताव ओपनिंग केला. त्यांनी सुद्धा सरकारी पक्षाच्या वतीनं बोलत असताना ते फार मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाही. परंतु प्रशासनाची मानसिकता काय ही त्यांच्या बोलण्यातून सातत्याने या ठिकाणी दिसून येत होती की कशा पद्धतीनं लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रशासनाचा नकारात्मक आहे ते सांगत होते. आम्ही केवळ टीकेला टीका करण्याकरता या ठिकाणी नाही आहोत. म्हणून मी म्हटलं की कुठे आहे पशुसंवर्धन मंत्री, दुग्ध विकास मंत्री, मत्स्य मंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री? कुठे आहेत सगळे मंडळी? कोणच नाही. हे पीए तुमचे फक्त बसले तिथं. ती अदृश्य गॅलरी आहे म्हणून म्हणायचं. अदृश्य झाले कुठे ते सगळे? दादा साहेब आपण मुद्दे मांडा. मी मुद्दे मांडतो काय हरकत नाही, पण ते कशा करता मांडायचे? लिखित देऊन टाकतो सगळं म्हणजे लवकर आटपता येईल. नाही बोला, आपण बोला. ते सांगतोय ना. ते आपण काय करतो 3-4 वर्षाकरता पॅकेज जे जाहीर करतो अध्यक्ष महोदय, ती पॅकेजची कसरत अशी असते की त्या 3-4 वर्षामध्ये सगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या हेड खाली जे आपण पैसे देतो त्याची गोळाबेरीज करतो आणि आपण सांगतो पॅकेज दिलं. आणि म्हणून हे पॅकेज फसवं असतं
हे तात्कालीन सरकारने अनेक सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आता याच्या पुढे पॅकेज द्यायचं नाही आणि पॅकेज नको अशा पद्धतीची पलीकडची मंडळी असेल, अलीकडची मंडळी असेल, त्या वेळेला बोलली होती. पण पुन्हा तुम्ही पॅकेजचा प्रयत्न या ठिकाणी केलात, याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.